नमस्कार मित्रांनो. पती घरी नसताना पत्नी आपल्या आजोबासोबत अनैतिक शरीर संबंध रोज न चुकता ठेवत असे आणि त्या बदल्यात ती आजोबाकडून पैसे घेत असे. तिचे लग्न झाले तरी पण ती सतत आजोबाच्या गावी जात असे आणि अनैतिक शारीरिक संबंध ठेवत असे. नंतर काही दिवसांनी पतीला त्याच्या गावी येण्यास भाग पाडते. पती पण तिथे जाऊन राहू लागतो. तेव्हा नाती आणि आजोबा वासनेचा खेळ हा दिवसा रंगायचा आणि रात्री पतीसोबत ती शारीरिक संबंध करायची. असेच दिवसामागून दिवस जात असतात. पण पती अचानक हा दुपारच्या वेळी म्हणजे 2च्या वेळी घरी येतो आणि घरातील दृश्य पाहून भयंकर चिडतो आणि नंतर घडतो एक भयंकर क्राईम. काय आहे हे प्रकरण पूर्ण सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरीसाठी आपले कलियुगाचा वारा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारं बेल आयकॉन बटन ऑन करा. बघूया सविस्तर ही स्टोरी, सत्य घटना काय आहे, कुठं घडली बघूया. आता याच्यासाठी जायचं आपल्याला यूपी मधलं बाराबंकी ह्या जिल्ह्यातील देवा हे गावी. आता देवा गावचा सुशील निशांत वय वर्ष 26 हा युवक तिथं राहतो. आता हा युवक काय करायचा, सेंटरिंगचं काम, असं बांधकाम व्यावसायिक होता. हे काम करायचा आणि त्याचं लग्न वयात आल्यामुळे त्याच्या घरचे लग्नासाठी मुलगी बघतात आणि त्याच्या शेजारील गाव शंकरपूर ह्या गावातलं त्याला स्थळ पसंत येतं. ते असतं पल्लवीचं. आता पल्लवी कशी आहे, आता ही पल्लवी पहिली समजून घ्या म्हणजे त्यावेळेस स्टोरी समजायला सोपी जाईल. आता ही पल्लवी हिचे लहान असताना तिचे आई वडील एक मोटरसायकलच्या ऍक्सिडेंट मध्ये दोघं पण मरण पावलेले असतात. त्याच्यानंतर हिची जबाबदारी आजोबा आणि आजीवर येऊन जात. आता आजोबा आजीचा सांभाळ करतात, लहानाची मोठी करत असतात. पण काही वर्षानंतर काय होतं, हिची पण आजी मरण पावते. आता वृद्धापकाळानं म्हणा, आजारानं म्हणा, हिची आजी मरण पावल्यानंतर फक्त काय घरात कोण राहतं, आजोबा आणि नात हे दोघं जण राहतात. आता याच्यानंतर आजोबा काय होते, नोकरीला होते. ते नोकरी जायची, हिला शाळेत शिकवली, लहानाची मोठी होत होती. आधी ही स्वयंपाक करायची, आजोबा जेवायचे, शेजारी शेजारी झोपायचे. झोपता झोपता जशी जशी ती वयात येत चालली, आता शेजारी म्हणल्यानंतर आहे ना, आणि तिथं कसं युपी बिहार म्हणल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, कार्यक्रम सगळा वासनेचाच खेळ आहे. कारण तिथं काय देर भावजोई कळत नाही, काहीच म्हणजे नाते गोते काही कळत नाही. तिथं फक्त वासने बरबटलेले लोक भरपूर तुम्ही बघताय. यूपी बिहारचे भैया इथं राहतात. इथंच कायमची इथं राहतात. 2-2 वर्ष घरी जात नाही आणि त्यांना मुलं होतात. कसे मुलं होतात त्यांना विचारलं तर ते हमारे बडे भाई है वो सांभाळ लेते. आता याच्यातले इथली म्हणजे संस्कृती तशी आपल्या महाराष्ट्रासारखी संस्कृती नाहीये. तिथं आजोबा आणि नातीमध्ये अनैतिक संबंधाला सुरुवात होती. आता विचार करा, हे म्हातारं 55-60 वर्षाचं म्हातारं याच्यासोबत ते जवानपोरीचे संबंध होतात आणि त्याच्यात ते चालतात. आता त्याच्यानंतर काय होतं, 18 वर्ष होते तरी म्हातारा काही लग्न करायचं नाव घेत नाही. 22 वर्ष होते, 23व्या वर्षी तिचं लग्न करून दिलं जातं तर देवा गावातील सुशील सोबत. आता त्याचं लग्न झाल्यानंतर ही काय सासरी नांदायला जाते. आता कसं आहे, सासरी नांदायला गेल्यानंतर हिच्या सासू सासऱ्याला असं वाटतं की हिच्या सोबत काय आहे, हिला आई वडील नव्हते, वनवासी पानवासी लेकरू, तिला सगळे जीव लावतात. पण हिचं मन काही तिथं रमत नाही, कारण हिचं मन सगळं आजोबाकडे लागेल असतं. ही नेहमी नेहमी आजोबाकडे जायचं, भेटायचं, त्यांच्या भाकरी सोयनी असं म्हणून ती जवळ, आणि गाव पण जवळच होतं, 4-5 किलोमीटर अंतरावर गाव होतं. त्याच्यामुळे ती पण जायची आणि तिथं जाऊन राहायची. आता त्याच्यानंतर ही सतत जाणं येणं करायची. त्याच्यानंतर ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, तुम्ही पण इथंच राहिल्या इथून. पण तो म्हणायचा, माझं सेंटरिंगचा व्यवसाय, बांधकाम मी, आणि याच्यातून पैसा चांगला भेटतो, याच्यातून मी कसं तिथं येऊ, तू इथं थांब. आजोबाला नाही म्हणे, तिथं जायचं आजोबाच तिथं. आता हे पण मग कसं आहे, हो नाही करून हा पण तयार होतो, हा पण तिथं जायचा. आता हा काय करायचा, दिवस निघाला म्हणजे सकाळचा डबा बांधला की आपल्या कामावर निघून जायचा. आता ही काय करायची, आज नातीचं आणि आजोबाला आता मोकळं रान भेटायचं, हे कार्यक्रम दिवसा करायची. म्हणजे पार कपडे एकमेकाची फेडायचे, पार त्यांचा नांगा नाच तिथं चालायचा. आता इथं अनैतिक शारीरिक संबंध सुरू झाले. मित्रांनो, कितीही लपून केलं, कितीही चोरून केलं, तर ह्या प्रकरण हे उजाडात येत असतात म्हणजे असतातच. कारण अनैतिक संबंध बाकी तुमचं काही डबल, पण अनैतिक शरीर संबंध हे दबून राहत नाही, हे कधीतरी उजाडात येत असतातच. आता किती केलं तर याची एकाच्या कानी, दोनाच्या कानी, 10च्या कानी होत असतात. आता हा ज्यावेळेस तिथं राहायला गेला त्यावेळेस याला काहीच माहित नव्हतं याच्यात काय सुरू आहे. याला असं वाटायचं की तिचे आजोबा आहे, आजोबाचं म्हणजे नातं कसं आहे, पवित्र नातं, याला काही शंका नव्हती. पण याचे पण तिथं राहायला गेल्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्याची गावात कोणासोबत तरी अशी ओळख होती, मित्रमंडळ होतात, बोल चाल होती. त्याच्यानंतर याची ओळख झाली. त्याच्यानंतर लोकांनी त्याला सांगितलं की तुझ्या पत्नीचं आणि यांचं
दोघा जणांचं झ्यांगाट आहे, अनैतिक संबंध आहे, शरीर संबंध आहे आणि यांचं लफडे. ते पण त्याला पण असं विश्वास बसत नसे तेव्हा ते लोक काही पण म्हणते, नावं ठेवतात. असं त्याला वाटायचं कारण हा सरळ स्वभावाचा होता, नाकाच्या शेंड्यावर चालणारा माणूस होता. यानं काही तसं सिरियसली घेतलं नाही, लाईटली घेतलं नाही. जाऊ द्या आणि चिल्ड मारला विषय आणि तो त्याच्या कामाशी काम करायचा. आता यांचं काय राहायचं, त्याला असं वाटायचं जरी याचे संबंध होते, मग रात्री पत्नी आपल्याजवळ कसं काय झोपती आणि ती झोपायची. त्याजवळ रात्री झोपायची, आजोबा दुसऱ्या रूममध्ये झोपायचे आणि त्याच्यानंतर असं त्यांचं चालायचं. पण एक दिवस काय होतं, याच्या कानावर जास्तच यायला लागतं. त्याच्यानंतर हा काय करतो, अर्धवट काम सोडतो आणि ऐन बरोबर दुपारच्या टायमाला म्हणजे 1 ते 2च्या वेळेस तो घरी धडकतो. घरी धडकल्यानंतर त्याच्या आतून चित्रविचित्र आवाज येत असतात. ती खिडकीतून बघतो. बघितल्यानंतर तिथं ती त्याची जी नात आहे, ही पूर्ण विवस्त्र दिसते, पूर्ण नग्न अवस्थेत दिसते आणि तिचा जो सख्खा आजोबा आहे, हा पूर्ण विवस्त्र, पूर्ण नग्न अवस्थेत एकमेकावर तुटून पडलेले दिसतात. त्यावेळेस तो बघितल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. इतका राग येतो, इतका अनावर राग होतो, त्याला काय करावं काही कळत नाही. तो दरवाजा ठोठावतो आणि त्यांना समजून सांगतो. तरी पण त्याला असं वाटतं, की पहिले आपल्याला बायका भेटत नाही. इकडून-तिकडून भेटलीत काय जाऊ द्यायची. म्हणून तो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आजोबालाही सांगतो, तुमची नात आहे, तुम्ही आजोबा आहे, तुमच्या लेकाची मुलगी आहे. तुम्ही असे प्रयत्न करू नका, अनैतिक संबंध करू नका. ते पण दोघं जण माफी मागतात आणि त्यावेळेस ते पण तयार होतात. पण मित्रांनो म्हणतात ना, मेल्याची खोड जात नाही. तरी पण हे 2-4 दिवस बाजूला झोपतात. पुन्हा पण त्यांचा शारीरिक संबंध सुरू होतात. पुन्हा पण तो काय करतो, एक दिवस अचानक दिवसा पण असाच त्या टायमासारखा घरी येऊन बघतो. त्यावेळेस त्याला तिथं ते आजोबा आणि नात हे दोघं जण नग्न अवस्थेत शरीर संबंध करताना दिसतात. त्यावेळेस त्याचा भयंकर पारा चढतो आणि तो म्हणतो, की "या म्हातारड्याला पण आपण समजून सांगितलं, याला तर नाही कळालं. हे 60मधली बुद्धी याची नाठी झाली. पण आपल्या बायकोला तरी कळायला पाहिजे. कारण की ही 24 वर्षाची आहे. हिला थोडीफार अक्कल पाहिजे, की आपला आजोबा आहे. आजोबा म्हणजे बापाचा बाप आहे. याच्यासोबत आपण कसं नग्न व्हावं, कसं याच्यासोबत शारीरिक संबंध करावे, एवढं कळूनही हिला कळत कसं नाही." त्यावेळेस रागाचा पारा चढतो आणि त्यावेळेस जातो आणि तो जवळचं एक हत्यार पडलेलं असतं. त्यानं तिच्या पत्नीची म्हणजे पल्लवीची निर्घृणपणे हत्या करतो आणि तिथून तो पळून जातो. मित्रांनो, त्यावेळेस आहे ना, तुम्ही विचार करा, इथं हत्या करायची आवश्यकता नव्हती. याने डायरेक्ट घटस्फोट घेऊन टाकायचा असता आणि मोकळं व्हायचं असतं. पण त्याचं कसं आहे, सनक दिमागात घुसली आणि एकदम राग अनावर झाला आणि त्यानं तिथं केलं. म्हातारे 4-5 मुस्कांडात द्यायला ठेवून आणि तिथून पळून गेला. आता हा कितीही पळाला तरी पण म्हणतात पोलिसवाल्यांचे फार लांबाले हात असतात. कितीही पळाले तुम्ही कुठं जाऊ शकत नाही. पुरती सोडून तुम्ही जाऊ शकत नाही किंवा राज्य सोडून जात असाल, दुसऱ्या राज्यातलं पोलिसवाले एकमेकाला साथ देतात. तसंच त्या म्हाताऱ्यानं काय केलं, 112 नंबरला फोन लावला. तिथले पोलीस ठाणे आले आणि जे बाराबंकी ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्याला फोन लावला आणि तिथले पोलीसवाले आले. त्यांनी बॉडीचा पंचनामा केला आणि बॉडी पीएमला पाठवली आणि काही घंट्याच्या आत, काही तासाच्या आत सुशील निशांत वय वर्ष 26 याला पकडलं. कारण की पल्लवी सुशील निशांत वय वर्ष 24 हिच्या हत्येप्रकरणी त्याला पकडलं. मित्रांनो, खरे गुन्हेगार तो म्हातारा पण होता आणि ही पण होती. पण त्याला आहे ना, इथं वाईट वाटते, की यानं आहे ना, इथं घटस्फोट घेऊन टाकायला पाहिजे असता आणि प्रकरण निपटून टाकायला पाहिजे असतं. कारण की अशा वासनांत बाईच्या नादापेक्षा सोडून दिलेलं बरं असतं. कारण की अशा बायासोबत संसार करून कधी चांगला होत नसतं. कारण की ही जर हे म्हातारं वारलं असतं, तर तिने दुसरा पाहिला असता, तिसरा पाहिला असता. म्हणजे वासनेचा खेळ तिचा सुरूच राहिला असता. त्याच्यासाठी अशा वासनांत बाईपासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा. ह्या स्टोरीतून आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही, काही नाही. फक्त या स्टोरीतून जे कलियुगात चाललंय काय, नेमकं या कलियुगात घटना घडून काय राहिल्या हे सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि हो, जो कॉपरेट व्हिडिओ येतोय ते अवश्य बघण्याचा प्रयत्न करा आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.